हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण FYBA GKN 101 या बुक्स मग IMP टॉपिक्स बघणार आहोत। अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। घटक क्रमांक 4 ग्राहक चळवळ या लेसनमधून IMP टॉपिक्स बघणार आहोत। मी तुम्हाला IMP टॉपिक्स वाचून दाखवते की तुम्ही मनाच्या भाषेत त्याची उत्तर लिहायची आहे। पेपर कोरा ठेवायचा नाहीये। एका प्रश्नाचा आपल्याला एक पेज उत्तर लिहायचं आहे, जेणेकरून मार्क्स चांगले मिळतील। ह्या प्रश्नांना मनाच्या भाषेत जरी उत्तर लिहिले तरी चालतं, फक्त योग्य मुद्द्यानुसार आपण उत्तर लिहायची आहे। तर बघा, ग्राहकांची कर्तव्य व जबाबदाऱ्या याच्यावर प्रश्न येऊ शकतो की ग्राहकांची कर्तव्य व जबाबदाऱ्या स्पष्ट करा किंवा सांगा त्याच्याविषयी। तर बघा, ग्राहकांचे अधिकार ही जशी एक बाजू आहे तशीच दुसरी बाजू आहे ग्राहकांची कर्तव्य जबाबदाऱ्या। याच्याबद्दलची कर्तव्याशिवाय अधिकार किंवा अधिकाराशिवाय कर्तव्य असू शकत नाही। ग्राहकांची कर्तव्य जबाबदारी पुढीलप्रमाणे सांगता येतील। 1. आवश्यक असेल तरच खरेदी करावी। ग्राहक कल्याणाच्या तत्वज्ञानामध्ये उत्पादनात वाढ, वितरणात समानता आणि उपभोगावर संयम ही तत्व मानले गेले जाते। या 3 सूत्रांमधील उपभोगावर संयम ही तत्व ग्राहकासाठी आहे। केवळ जवळ पैसे आहेत म्हणून अनावश्यक खरेदी करण्याची सवय अनेक जणांना असते। अनावश्यक खरेदी करणे म्हणजे पैशांचा अपव्यय। अशा खरेदीमुळे आपल्याला पैशाचा अपव्यय तर होतोच, पण ज्या वस्तूची आपण खरेदी करीत आहोत त्या वस्तूची देखील अपव्यय होत असतो। या टॉपिकचं उत्तर खूप मोठं आहे, तुम्ही मुद्देसूद लिहायचं आहे। मी तुम्हाला फक्त वाचून दाखवत आहे। परिणामी त्या वस्तूच्या निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या विविध प्रकारच्या घटकाचा देखील अपव्यय होतो। म्हणजे अनावश्यक खरेदीमुळे एक प्रकारे सर्व समाजाचेच आपण नुकसान करीत असतो। कोणालाही केवळ स्वतःची हौस भागवण्यासाठी संपूर्ण समाजाचे असे नुकसान करण्याचा अधिकार नाही। म्हणून खरेदी करताना आवश्यक असेल त्याच वेळी जितकी आवश्यकता असेल तितक्या प्रमाणात खरेदी करावी। वस्तूची पूर्ण माहिती घेतली पाहिजे। जी वस्तू आपण खरेदी करीत आहोत तिची संपूर्ण माहिती मिळवणे हा जसा ग्राहकाचा अधिकार आहे, तशी माहिती मिळवून मगच खरेदीचा निर्णय करणे हे ग्राहकाचे कर्तव्य देखील आहे। वस्तूचे स्वरूप, वैशिष्ट्य, त्यातील घटक, वस्तू हाताळण्याबद्दल व तिचा वापर करण्याबद्दलच्या सूचना, त्या संदर्भात घ्यायची खबरदारी यासारखी विविध प्रकारची माहिती मिळवणे ग्राहकांच्या दृष्टीने आवश्यक ठरते। 3. वस्तूची किंमत योग्य असल्याची खात्री करून घेणे। वस्तूची निवड करीत असताना त्या वस्तूला बाजारपेठेत उपलब्ध असणारे पर्याय आणि त्यासाठी आकारली जाणारी किंमत याबद्दल पूर्ण चौकशी करणे आवश्यक असते। ज्या वस्तूची ग्राहक निवड करीत आहेत ती योग्य आहे की नाही व त्यासाठी आकारली जात असलेली किंमत वाजवी आहे की नाही याबद्दल ग्राहकाने आपली खात्री करून घेणे आवश्यक असते। 4. पावतीशिवाय खरेदी न करणे। खरेदी व्यवहारातील एक लहानसा पण सर्वात महत्वाचा दस्तऐवज म्हणजे पावती। पावती म्हणजे खरेदीचा पुरावाच आहे। खरेदीच्या वेळी योग्य ती पावती घेणे ही ग्राहकाची महत्वाची जबाबदारी असते। पावती घेतली की विक्री कर द्यावा लागेल व त्यामुळे वस्तूची किंमत वाढेल ह्या भीतीपोटी काही वेळा पावती घेण्याचे टाळले जाते। विक्री कर वा इतर भरण्याचे टाळून खरेदी करणे अयोग्य व बेकायदेशीर आहे। 5. घातक स्वरूपाच्या वस्तूची खरेदी न करणे। बऱ्याच वेळा वस्तूमध्ये घातक स्वरूपाच्या घटकांचा वापर केलेला असतो। काही वेळा त्यात हलक्या दर्जाच्या व स्वस्त घटकाची भेसळ केली जाते। कदाचित अशा वस्तू अगदी सहजपणे व स्वस्तात उपलब्ध होऊ शकतात। हलक्या दर्जाच्या घटकाचा वापर करून उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू ग्राहकांच्या दृष्टीने घातक व हानिकारक ठरू शकतात। अशा वस्तूचा वापर न करणे किंबहुना त्या वस्तूंना प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न करणे ही ग्राहकाचे कर्तव्य ठरते। 6. पर्यावरणाचे रक्षण। गेल्या काही दशकांमध्ये पर्यावरणाच्या संदर्भात अत्यंत गंभीर स्वरूपाचे प्रश्न व समस्या निर्माण झालेल्या आहेत। पृथ्वीभोवतालच्या ओझोनच्या आवरणाला पडलेली विवरे, कार्बन डायऑक्साईड
कार्बन मोनॉक्साईड यासारख्या घातक व विषारी वायूचे वाढते प्रमाण, औद्योगिकरणामुळे वाढते प्रदूषण, झपाट्याने कमी होणारी जंगले व वृक्षसंपत्ती यासारखे असंख्य प्रश्न अधिकाधिक गंभीर स्वरूप धारण करीत आहेत. अशा परिस्थितीत ज्या वस्तूची आपण खरेदी करीत आहोत ती पर्यावरणाच्या दृष्टीने हानिकारक नाही याची खात्री करून घेणे अत्यंत आवश्यक ठरते. वस्तूच्या उत्पादनात पर्यावरणाला हानी पोहोचेल अशी कोणतीही प्रक्रिया अंतर्भूत झालेली नाही. त्या वस्तूसाठी पर्यावरणाचा नाश करून कोणतेही घटक मिळवण्यात आलेले नाहीत आणि त्या वस्तूचा वापर केल्यामुळे पर्यावरणावर कोणत्याही स्वरूपाचा दुष्परिणाम होणार नाही याची खात्री करून घेणे हे प्रत्येक ग्राहकाचे अत्यंत महत्त्वाचे कर्तव्य ठरते. 7. ग्राहक नीतीचे पालन. बाजारपेठेत व त्याचबरोबर संपूर्ण अर्थव्यवस्थेत नीतिमूल्याची जोपासना व्हावी हे केवळ व्यावसायिकाचे कार्य आहे असे मानणे चुकीचे होईल. उचित व्यापार व्यवहाराचे पालन व्यावसायिकांनी केले पाहिजे असे मानणे योग्यच आहे. तथापि ह्याबद्दलची संपूर्ण जबाबदारी केवळ व्यावसायिकावर ढकलून चालणार नाही. त्या संदर्भात ग्राहकाची जबाबदारी महत्वाची आहे. काळ्या बाजारात मालाची खरेदी न करणे, सर्व प्रकारचे कर भरले जातील याची खबरदारी घेणे, नकली, चोरीचा किंवा चोरट्या आयातीचा माल खरेदी न करणे यासारख्या जबाबदाऱ्या ग्राहकांना स्वीकाराव्याच लागतात. 8. स्वदेशीचा स्वीकार. प्रत्येक ग्राहक हा आपल्या स्वदेशीचा स्वीकार. प्रत्येक ग्राहक हा आपल्या देशाचा एक महत्त्वाचा घटक असतो. देशाचा नागरिक ह्या नात्याने आपल्या देशाशी त्याच्या निष्ठा व भावना बांधलेल्या असतात. त्यामुळे स्वदेशी व्रताचा स्वीकार करण्याची जबाबदारी त्याच्यावर येते. आपल्या देशातील उद्योग व्यवसायाची प्रगती व्हावी, देशाची आर्थिक परिस्थिती सुधारावी व देशाचा उत्कर्ष व्हावा यासाठी स्वदेशी वस्तूची खरेदी करणे ही ग्राहकाचे अत्यंत महत्त्वाचे कर्तव्य ठरते. इथे आपले उत्तर संपत आहे. आता आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ ऐकून अभ्यास करीत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब, लाईक करून सपोर्ट करा. तसं पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन टॉपिक सोबत भेटू.